नमस्कार. आपल्या सगळ्यांचे श्रीनाथ सत्संग परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शारदीय नवरात्र उत्सवाचा हा पर्वकाळ आणि शारदीय नवरात्र उत्सवातल्या शेवटचा जो पर्वकाल म्हणजेच विजयादशमी म्हणजेच आपल्या सगळ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजेच दसरा. हा दसरा त्या ठिकाणी आज आपण विजयादशमीच्या संबंधित थोडीशी माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर आपले सगळेच नवरात्र उत्सव सुंदर रीतीने त्या ठिकाणी पार पडले. आपल्या कुलाचार कुलधर्माप्रमाणे प्रत्येकानं भगवतीची सेवा त्या ठिकाणी केली, तिच्याकडून शक्ती ऊर्जा संपादित केली आणि ती शक्ती आणि ऊर्जा ती घेऊन आपल्याला वर्षभर त्या ऊर्जेचे जो स्रोत आहे त्या ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जेमुळे आपली सगळी जी कामं आहेत ती कामं त्या ठिकाणी सफल होणार आहेत. तर अशा पद्धतीनं नवरात्र उत्सवाचा जो शेवटचा दिवस असतो तो विजयादशमी आणि 3:30 मुहूर्तातलं महत्त्वपूर्ण असलेलं एक मुहूर्त म्हणजेच विजयादशमीचं मुहूर्त आहे. तर विजयादशमीला विजया म्हणजे जय प्रदान करणारी ही तिथी दशमी तिथी त्या ठिकाणी आहे. तर ह्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. भगवती जगदंबेनं त्या ठिकाणी महिषासुरादिकांचा असुरांचा वध त्या ठिकाणी केला आणि विजय प्राप्त त्या ठिकाणी केला. तर आता आपण बघतच आहोत. तर मग आपल्याला विजय कशावर मिळवायचा आहे? तर साधी गोष्ट आहे, आपल्या चित्तवृत्तीमध्ये असलेले जे षडविकार आहेत त्या षडविकारांवर मात करून त्यांचा वध करून आपल्याला आत्मोन्नतीकडे आपले विजयरथ हाकायचा आहे. तो विजय आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर हे आता आध्यात्मिक झालं. प्रापंचिकात जर विचार जर केला तर प्रपंचामध्ये त्या ठिकाणी संसारामध्ये येणारे जे संकटाधिक असुर आहेत किंवा संकटाधिक जे राक्षस आहे त्यांच्यावर आपल्याला मात करून प्रपंचाचा जो विजयरथ आहे तोही त्या ठिकाणी हाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं विजय प्रत्येक ठिकाणी खूप महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. तर ही विजयादशमी त्या ठिकाणी उद्या 24 ऑक्टोंबर 2023 रोजी मंगळवारी म्हणजेच उद्या त्या ठिकाणी विजयादशमी आहे. आणि विजयादशमीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीमोल्लंघन करायचं असतं. सीमोल्लंघन करायचं म्हणजे काय? तर आपल्या गावाच्या बाहेर आपल्या गावाची सीमा उल्लंघन करून त्या ठिकाणी शमीपूजन, अश्मंतक पूजन, अश्वपूजन असं त्या ठिकाणी करायचं असतं. आणि मग शमीपूजन अश्मंतक पूजन करून मग घरी आल्याच्या नंतर सुवासिनी त्या ठिकाणी औक्षण करते आणि मग त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये जायचं असतं. तर अशा पद्धतीनं तो विधी त्या ठिकाणी असतो. तर आता शास्त्रानुसार तो विधी कसा करायचा तर त्यासंबंधी मी मागच्या वर्षीसुद्धा व्हिडिओ केला होता, तो आपण बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. तर अपराजित पूजन आपल्याकडे शास्त्रानं सांगितलेलं त्या ठिकाणी आहे की गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर गावाच्या ईशान्य दिशेला त्या ठिकाणी अष्टदल काढून त्याच्यावर अपराजिताचं पूजन करावं. त्याचबरोबर अश्मंतक म्हणजे आपट्याचं जे झाड आहे, शमीचं जे झाड आहे त्यांचं विधिवत पूजन त्या ठिकाणी करावं. आणि पूजन करून त्या ठिकाणी जी शमीच्या झाडाखालची जी माती आहे त्या मातीमध्ये थोड्या अक्षदा मिक्स करून ती माती आणि अक्षदा घरी घेऊन यायच्या आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर मग महिलांनी त्यांना औक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. असं हे सीमोल्लंघन विधी त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी हा विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग हा विधी करत असताना विजय मुहूर्त त्या ठिकाणी घ्यावा असं सांगितलेलं आहे. तर मग आता उद्या विजयादशमीचं जे विजय मुहूर्त आहे ते तर कधी आहे? तर उद्याचं जे विजय मुहूर्त आहे ते 14:18 म्हणजे 2:18 ते 15:04 म्हणजे 3:04 दुपारी हे विजय मुहूर्त त्या ठिकाणी आहे. आणि ह्या काळामध्ये केलेली प्रत्येक गोष्ट ही विजय प्रदान करत असते. मग ह्या विजय मुहूर्तामध्ये ह्या 1 तासामध्ये तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, ह्या नवीन सुवर्ण खरेदी करू शकता, काही धातू खरेदी करू शकता, नवीन वस्त्र, अलंकार, आभूषणं जे काही आहेत किंवा एखादी वस्तू असेल तर त्या सगळ्या वस्तू तुम्ही ह्या विजय मुहूर्तामध्ये त्या ठिकाणी खरेदी करू शकता. कारण त्या मुहूर्तामध्ये खरेदी केलेली जी वस्तू आहे ती आपल्याला विजय म्हणजेच आत्यंतिक आनंदासहित सुख प्रदान करणारी ती वस्तू आपल्या जीवनामध्ये ठरेल. तर विजय मुहूर्त आणि याच्या उपरांत म्हणजे आता हा जर काळ नाही साधला तर शास्त्रानं धर्मशास्त्रानं असंही सांगितलं, जो आपला प्रदोष काळ जो सांगितलेला आहे, दशमीचा जो प्रदोष काळ सांगितलेला आहे त्या प्रदोष काळ तो सुद्धा विजय मुहूर्त आहे. आणि म्हणून नाही ह्या वेळेत जर जमलं तर 3ही सांजेच्या वेळेला त्या ठिकाणी
थोडक्यात जो तिन्ही सायंकाळचा आहे संगव काळ जो आहे तो संगव काळ त्या ठिकाणी घ्यावा आणि त्या संगव कालामध्ये त्या ठिकाणी सीमोल्लंघन करावं। तर अशा पद्धतीनं आपल्याकडे शास्त्रानं तो विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। त्याचबरोबर ही विजयादशमी खूप महत्त्वाची त्या ठिकाणी आहे आणि ह्या विजयादशमीला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला विजय त्या ठिकाणी प्राप्त व्हावा हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना। आपल्या सगळ्यांना श्रीनाथ सत्संग परिवाराच्या वतीने विजयादशमीच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आपल्या जीवनामध्ये षडविकारांचा नाश होऊन साधनारूपी विजय आपल्याला प्राप्त व्हावा हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना। आणि आपल्याला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। सगळ्यांना रामकृष्ण हरी।